कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मी आहे तुम्हाला ताबडतोब आमच्यावर पोलीस स्टेशनला यायला लागेल। काय झालं सर? तुम्ही फेस पॅक बनवण्याची ऑर्डर घेतली होती ना? तुम्ही त्याचे पैसे पूर्ण घेतलेत पण ऑर्डर पूर्ण केली नाही, म्हणून कंपनीने तुमच्यावर खटला दाखल केलाय। तुम्हाला आमच्या बरोबर पोलीस स्टेशनला यावं लागेल। एक मिनिट सर, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय। मी अशा प्रकारची कुठलीही ऑर्डर घेतली नाही आणि कुणाकडनं पैसेही नाही घेतलेत। ही ऑर्डर मी घेतली होती। काय? शिल्पी? हो, म्हणजे ते पैसे पण मी घेतले होते। शिल्पी अगं, हे सगळं करण्यापूर्वी मला एकदा सांगायचंच तरी ना। अगं मला विचारायचं ना तू। अगं मला ते काही अगं पण काय शिल्पी, असं कोणी करतं का? हे बघा, तुम्हाला जे काय बोलायचंय ते पोलीस स्टेशनला येऊन बोला, उगीच आमचा वेळ वाया घालवू नका। कॉन्स्टेबल घेऊन या ना, चला। आय एम सॉरी वहिनी। अश्विनी, शिल्पी शिल्पी आधी श्रेष्ठला फोन कर। लावते शिल्पी फोन कर। लावते मी फोन लावते मी फोन। काय गोंधळ घालून ठेवती पोरगी, कळत नाही। पांडे सर ऐका, पांड्या सर माझे फेकून मारेल, फेकून मारेल। थांब मग एक मिनिट थांब। पांडे सर पांडे सर ऐका, कोण होते ते? माझी मैत्रीण होती आणि गार्डन मध्ये भेटायला बोलवतो। तिला फक्त मदत करत होतो मी, तेच मदत करत होता। प्रतीक, मयुरी माझ्या मुलीसारखी, तिला कुठल्याही प्रकारचा त्रास देऊ नको, तरी तू तिला धोका देतोयस। तेच बोलतोय ना मी तुम्हाला, तीच बोलत। पांड्या सर मी तुम्हाला बोलतोय, माझे ऐका, कडे काढून ठेव। हे बघा ऐका, ती फक्त मैत्रीण होती माझी। मैत्रीण एवढ्या जवळ घेतो तू? हो ऐका, तुम्हाला फक्त अर्धवट माहिती आहे पांडे सर, तुम्हाला पूर्ण कोण सांगणार? मीच सांगतो। पूर्ण कोण सांगणार? ऐका ना, शांततेत आपण बोलू। शांततेत कुठे गेला तू? ऐका पांडे सर, प्लीज थांब। हे बघ, मी मारेल, मी मारेल। कोण होती ती? ती फक्त माझी मैत्रीण होती, बोलतोय ना। तू मला मारलं? तुम्हाला मी तेच बोलतो, चुकून लागलं। तुझा बरोबर नियम चुकून लागला रे, तुझा नियम बरोबर चुकून लागला। तुम्ही एवढा इशू का करताय? कोण होती? ती माझी मैत्रीण होती, बाकी कोण नव्हती। मैत्रीण तू मिठ्या मारतो। तू गेला, मी काय केलो? आंटी मारतोय, आंटी मला मार। त्याला मारतोय लहान पोराला। जा घरी। जोरात मारलं रे। अरे पांड्या का तू मारतोयस का त्याला? आणि अचानक का बोलून घेतलंस मला? बरं झालं मयूर तू वेळेवरती आलीस। अरे पण सांगा तरी मला काय झालंय नक्की? आता तुझ्या समोर सगळं दूध का दूध पाणी का पाणी करतो। प्रतीक सांग। हा हे बा, अरे मयुरी मी सांगतो, त्याचं बाहेर लफडं चालू आहे। अरे काय प्रतीक, हा खरं बोलतोय? मयुरी असं काही नाहीये, खरं बोलतोय मी, माझ्या डोळ्यांनी बघितलं। मयू पांडे सर एक मिनिट थांबा ना, मला बोलू द्या ना तिच्याशी। हे बघ मयुरी, असं काही नाही, हे जे बोलतायत ना तसं काहीच नाही झालंय। अरे बापरे मयू, अगं याची ऍक्टिंग बघ, डायरेक्ट ऑस्कर विनिंग। अरे बापरे, केवढा खोटं बोलतोय हा। अगं मी माझ्या डोळ्यांनी बघितलं, हा गार्डन मध्ये त्या मुलीसोबत मिठ्या मारत होता। प्रतीक, मयुरी ऐक, मी तुझ्यावर इतका विश्वास ठेवला आणि तू हे असं सगळं वागतोयस? अरे काय हे बघ, काय उत्तर दे ना। मयू खरं सांग रे मला। एक मिनिट, मी एक काम करतो, मी त्या मुलीलाच इथे बोलवतो, तीच सांगेल तुम्हाला सगळं। एक मिनिट, दूध का दूध पाणी का पाणी। हो सर मी कुठचीही ऑर्डर आणि पैसे घेतलेले नाहीये। मॅडम, तुमच्याच नंबरवरनं कॉल आला होता त्यांना, आणि त्याच नंबरवरनं कन्फर्मेशन ऑर्डर मिळालेली आहे। ऍक्च्युली इन्स्पेक्टर साहेब, तो कॉल मी केला होता। म्हणजे ट्रस्ट मी, हे सगळं मी खूप चांगल्या भावनेने केलं होतं। वहिनीचा बिझनेस ग्रो व्हावा अशी माझी खरंच मनापासून इच्छा होती, म्हणून मी हे सगळं केलं।
माझ्या मनात असं काहीच नव्हतं. माझे इंटेन्शन्स खरंच वेगळे होते. तुझं डोकं फिरलंय का ग? हा, कोणी सांगितलं तुला हे सगळं करायला? आणि अश्विनीला तिच्या बिझनेस बद्दल चांगलं वाईट कळत नाही का? ही ऑर्डर पूर्ण नाही होऊ शकत म्हणून तिने एक्सेप्ट केली नव्हती ना? तुला नाही ते उद्योग कोणी सांगितले करायला? आणि तू जर ऑर्डर घेतली होती तर तेव्हाच सांगायचं ना तिला. अरे तसं नाही रे, मी सांगणारच होते, पण नेमकं त्याच दरम्यान हे जयश्री वहिनीचं सगळं आपण ऐकलं आणि त्या नादात मी ॲब्सोल्युटली विसरून गेले. मॅम सॉरी. इन्स्पेक्टर साहेब, आय एम रिअली सॉरी. माझ्याकडनं हे सगळं. आता सॉरी बोलून उपयोग काय? आमचा वेळ तर गेलाच ना. आम्ही तुम्हाला फुल ॲडव्हान्स दिला होता कारण आम्हाला अश्विनी वाघमारेंच्या शब्दांवर विश्वास होता. आता पैसे आणि वेळ दोन्ही वाया गेलं. अनप्रोफेशनल बिहेवियर आम्ही कधीच बघितलं नव्हतं. अश्विनी मॅडम, आम्हाला तुमच्या घरच्या इक्वेशन्स मध्ये काही एक इंटरेस्ट नाही. तुम्हाला पेनल्टी द्यावीच लागेल. झालं? पण नमस्कार सर, मी ॲडव्होकेट विद्युत म्हात्रे, अश्विनी वाघमारेंचा वकील. सर, हा जो काही प्रकार घडलाय ना, हा मिसकम्युनिकेशनमुळे घडलाय. त्यामुळे सर्वात आधी मी अश्विनी वाघमारेंच्या वतीने तुमची माफी मागतो. सर, आम्ही तुमची सगळी रक्कम परत करायला तयार आहोत, पण तुम्ही जर ऑफिशियली कंप्लेंट केलीत ना तर तुमचा आणि आमचा दोघांचाही वेळ वाया जाईल असं आम्हाला वाटतं. सर, अश्विनी वाघमारे आता या बिझनेसमध्ये नवीन आहेत. जर सुरुवातीलाच असं काही घडलं तर त्यांच्या ब्रँडला खूप मोठा धक्का बसेल. सो प्लीज कन्सिडर माय रिक्वेस्ट आणि आय होप की तुम्ही मला समजून घ्याल. ठीक आहे, आम्ही पेनल्टी घेणार नाही. इथून पुढे डील करताना अशी चूक करू नका. सॉरी आणि थँक्यू सो मच सर. नाही, मी आता ही गोष्ट ना आवर्जून लक्षात ठेवेन आणि पुढच्या ऑर्डरच्या वेळेस माझा प्रॉफिट मार्जिन पण मी ठेवणार नाही. तुम्हाला डील वेळेवर पूर्ण करून देईन. ताई, हे तुमचे पैसे. ठीक आहे, तुम्ही जाऊ शकता. थँक्यू सर. वहिनी, आय एम रिअली सॉरी. माझ्यामुळे तुला आज पोलीस स्टेशनमध्ये यावं लागलं आणि हा सगळा मनस्ताप सहन करावा लागला. पण इथून पुढे मी हे लक्षात ठेवीन आणि तुला विचारल्याशिवाय कुठलाच निर्णय घेणार नाही मी. खरंच, ट्रस्ट मी ऑन दॅट. शिल्पी, ऐक ना, आपण हे सगळं घरी जाऊन बोलूया का? इन्स्पेक्टर साहेब, आम्ही येऊ शकतो? ठीक आहे. थँक्यू. थँक्यू सर. एवढं सगळं करून वहिनीला काहीच त्रास झाला नाही. इतक्या सहजासहजी सुटली ती. अजून काहीतरी व्हायला हवं होतं यार. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.